महाराष्ट्र विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपकडनं नामांकन प्रज्ञा साठव यांना मिळालं, ते आपल्यासोबत आहेत. मॅडम, एक तर आपण काँग्रेस सोडून प्रवेश केला होता भाजपमध्ये डिसेंबर 2025मध्ये. त्यातून आजपर्यंतचा जे आपला प्रवास आहे ह्या पक्षामध्ये कसा राहिला आहे? हिंगोलीमध्ये काम करण्याची संधी मिळाली, काय हे प्रवास राहिला? मी 18 डिसेंबर 2025ला काँग्रेस पक्षामधनं भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मी भाजपची कार्यकर्ता म्हणून मी काम केलं आहे. आजपर्यंत जे 4-5 महिने मी काम करत आलेले आहे आणि मला हिंगोली जिल्हा तर माझ्यासाठी माझा परिवारच आहे, पण संपूर्ण भाजप पक्षानेच मला परिवारासारखं सामावून घेतलेलं आहे आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये असेल, प्रत्येक ठिकाणी असेल, त्यांनी मला नेहमी इन्व्हॉल्व केलं आणि आज मला ही जी नियुक्ती झालेली आहे माझी MLC म्हणून पुनश्च एकदा, तर त्याच्यामध्ये एका महिलेला आणि बहुजन समाजातील एका महिलेला जी संधी मिळाली आहे त्याबद्दल मी सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते आणि विशेष करून आमचे कार्यक्षम मंत्री, आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. जिस यादी आपण बघितली त्यात 2 महिला जे नाव आहेत ते आहेत, तर 33% आरक्षण ऑलरेडी भाजपने या यादीतून देऊन टाकलं असं दिसून येते. कसं काम होतं आहे महिला सशक्तीकरणचं भाजपमध्ये? महिलांसाठी जे नारी शक्ती वंदन खरोखरच भाजपने दाखवून दिलेलं आहे आणि 2 महिलांना देऊन जे 33% आरक्षण या MLCच्या पहिल्याच निवडणुकीत जे आपला कायदा पास होणार होता, परंतु तो होऊ शकला नाही दुर्दैवाने, परंतु तरीही त्यांनी प्रत्यक्षात आणलं. 2 महिलांना या येणाऱ्या निवडणुकीत त्यांनी 33% मध्ये सामावून घेतलेलं आहे आणि खरोखरच हे एक महिलांसाठी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे भाजपनं. आणि आता इथून पुढे महिला म्हणून काम करण्यासाठी, आणि तुम्ही जर बघाल तर भाजपमध्ये सर्वोच्च पदावरती म्हणजे राष्ट्रपती पदावरती सुद्धा आज एक महिला आहे आणि अनेक संघटनात्मक पदं असतील किंवा ऑर्गनायझेशनमधली जे पदं आहे किंवा कॉन्स्टिट्यूशनल पदं आहे आणि खालपर्यंत सरपंच पदापर्यंत सुद्धा आज महिला भाजपमध्ये कार्य करत आहे आणि खरोखरच महिलांना इथे काम करण्यासाठी खूप संधी आहे आणि खूप पाठबळ मिळतं. तुम्ही जेव्हा रेजिग्नेशन दिला, तुम्ही अपोजिशनमध्ये होता, आता सत्ता पक्ष होऊन तुम्ही एक MLC होऊन तिथे परत जाणार आहेत. यात तुमच्या कामगिरीमध्ये काय बदल होणार आहे? विधान परिषदेत काय असे प्रश्न आहेत जे तुम्ही घ्यायला पुढे बघताय? हिंगोली जिल्ह्यातले जी काही प्रश्न असतील, मग सिंचनाचा प्रश्न आहे, आमच्या गोरगरीब शेतकरी माझ्या बळीराजाचे प्रश्न आहेत आणि महिलांचे सुद्धा प्रश्न आहेत. तर हे अनेक प्रश्न आज मला अजून चांगल्या पद्धतीने विधान परिषदेमध्ये येणाऱ्या काळामध्ये मांडून आणि ते करून घेता येणार आहे, ह्याचा मला आनंद आहे. कुठे ना कुठे जे बिल पास झालं नाही पार्लिमेंटमध्ये, काँग्रेसचं तुम्हाला काय ॲडवाईस असेल की हे त्यांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल काय म्हणणं? ॲक्च्युली हे बिल पास व्हायला हवं होतं. सर्व महिलांच्या वतीने मी निषेध करते की हे बिल पास झालं नाही. खरं म्हणजे आपल्या ह्या भारत देशामध्ये जर आपण पाहिलं तर व्यास ऋषींच्या काळापासूनच, म्हणजे गार्गे मैत्री यांनी व्यास ऋषींसोबत त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायच्या, तर तिथपासून तर नारी म्हणजे आपल्या इथे या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः, म्हणजे नारीची जी आपल्या देशामध्ये देवीची जी पूजा केली जाते त्यानंतर नारीला देवी समान मानलं जातं. त्याच्यामुळे महिलांना 33% आरक्षण हा कायदा पास व्हायला हवा होता. ही सर्व भारतवर्षातील सर्व महिलांची इच्छा होती, परंतु तो होऊ शकला नाही. पण पुनश्च एकदा नव्या ताकदीने आम्ही सगळेजण हा कायदा पास कसा होईल याच्यासाठी वर्कआउट करून पुढे जाणार आहोत. खूप खूप शुभेच्छा प्रज्ञा साठव होते, जे MLC विधान परिषदेसाठी नामांकन भाजपकडनं दिले गेलेले आहेत. कॅमेरा पर्सन किरण सपकाल सोबत मुस्तफा शेख, मुंबई तक.